आज संध्याकाळी स्वयंपाकाला लागले आणि तेवढंच लक्षात आलं, अरे आपला गॅस तर संपला आहे. पण म्हटलं काही अडचण नाही, कारण की माझ्याकडे आहे इलेक्ट्रॉनिक शेगडी. तसं तर माझा गॅस बी भरलेला आहे, पण आता ते कधी येतील, कधी लावून देतील, तोपर्यंत म्हटलं मी इकडं सुरुवात करून घेते. स्वयंपाकाला सुरुवात तर केली, पण तेवढ्यात आमच्या कानावर आवाज आला डीजेचा. तर आमचं पिलू लगेच पळायला लागला. आता ते पळायला लागलं म्हणजे त्याच्या मागं मागं आम्हाला पळणंच आहे. जाऊन बघते ना, तर तिकडे काठेवाडी लोकांचा काहीतरी कार्यक्रम आहे असं मला वाटलं होतं. पण तिथं जाऊन बघितल्याच्या नंतर लक्षात आलं की कृष्ण भगवानची मूर्ती आहे ना, त्यांनी ती आणली आणि त्याचं स्वागत चालू होतं. थोड्या वेळ आम्ही तिथं थांबलो. त्यानंतर लगेच मी घरी येऊन स्वयंपाक करून घेतला. आता ना आज मी काही गॅस लावला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शेगडीवरच भाजी बनवून घेतली. आता याच्यावर भाजी छान बनते, पण चपात्या काही बनणार नाही. म्हणून म्हटलं चला इकडं मी साईडला गॅसवर चपात्या करून घेते. तेवढ्यात माझं पिल्लू उठलं. उठलं की त्याचा असं राहतं, मम्मा मला उचलून घे. आता थोडं का होईना त्याला उचलून घ्यावं लागतं. त्यानंतर पटकन स्वयंपाक करून घेतला. दुपारच्या टायमाला सरे काम आवरल्याच्या नंतर आता म्हटलं शेवग्याची भाजी श्रद्धाबाई कधी माझी खाणार नाही, म्हणून म्हटलं चला त्याच्यासाठी ना मस्त बटाट्याचे पराठे करते. तर बटाटे मी उकडून घेतले होते, छान मस्त त्याची चटणी बनवून घेतली आणि त्यानंतर लगेच पराठा बनवायला लागले. आता इथं मी असं का बरं बनवते, कारण की श्रद्धाला एकदम असा पतला आवडतो. हे अशा पद्धतीने बनवला ना तर एकदम पतला असा पराठा होतो. म्हणून मी पटकन इथं पराठा बनवून घेतला, छान शेकून घेतला. आता हे पराठा ना दह्यासोबत खायला छान लागतो, पण दही काही नव्हतं म्हणून सॉस पोरांना खायला दिला. चला तर बाय.